करता मिळालेला जन्म आहे। पण आपल्याकडची लोक प्रपंचात बरोबरी करतात, प्रपंचात पैसा कमवतात, इतका पैसा कमवतात, इतका पैसा कमवतात। पण हात जोडून एक वाक्य बोलू तुम्हाला, अहो ज्या दिवशी आपण किती पैसा कमवा, किती पैसा कमवा, पण मरणानं बोलवलं तर सगळं इथं ठेवावं लागतं आणि लगेच जावं लागतं। आपण जन्माला आलो ना, किती कमवा किती कमवा, पण माणसानं एक विसरायचं नाही, आपण ज्या दिवशी जातो ना त्या दिवशी आपल्याला लोक जे कपडे घालतात त्याला खिशे सुद्धा नसतात, हे माणसानं कधी विसरायचं नाही। किती कमवा तुम्ही, किती कमवा, आपल्या बरोबर काही येत नाही दादा। म्हणून तर कोणीतरी म्हणतं ना, सज धज कर जी सदिन मोत की, सज धज कर जी सदिन मोत की, शहजादी आएगी, शहजादी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी। बोला बोला सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, शहजादी आएगी, ना सोना कमाएगा चांदी आएगी, ना सोना कमाएगा चांदी आएगी। सोना आएगा ना चांदी आएगी। किती कमवा, किती घरात सोनं कमवून ठेवा, किती तोळ्याचं असेल, मी म्हणेल आपल्या घरात किलोने काय तोळ्याने काय क्विंटलने सोनं असावं, पण जे है काळा जे है गोवेरा, जे है काळा जे है गोवेरा, जे है काळा जे गोवेरा रे, जे है काळा जे गोवेरा रे। एके बदल जाते, एके बदल जाते, एके बदल जाते काय आहे, जे है काळा जे है गोवेरा रे, जे है काळा जे है गोवेरा रे। तेथे मनुष्याचे काय आहे, जे है काळा जे धणी, संगे नाय लंगोटी, संगे नाय लंगोटी, धन मिळवणी कोटावणी रे कोटी। धन मिळवोनी कोट्यान कोटी, संगे नाही रे लंगोटी, संगे नाही रे लंगोटी। धन मिळवोनी कोट्यान कोटी, किती कमवा, आपल्या बरोबर काही येत नाही। सांगू दादा तुम्हाला, आपला जर एक दात पडला ना, एक आपल्याला 32 दात दिली जगाच्या मालकानं, एक दात पडला ना तर दवाखान्यात गेला तर 7-8 हजार रुपये खर्च येतो एक दात बसवण्याकरता। एक दात बसवायचा म्हणला तर 7-8 हजार रुपये खर्च आहे, 32च्या 32 दात बसवायचे म्हणलं तर लाखोचा खर्च आहे, एक दात बसवायला 7-8 हजाराचा खर्च आहे। तुम्ही म्हणाल ताई तुमचे बसवलेत का, माझे काय बसवले नाही, पण असं विज्ञान सांगतं, शास्त्र सांगतं, डॉक्टर लोक सांगतात, एक दात बसवायचा असेल तर 7-8 हजार रुपये खर्च आहे, 32 दात बसवायचे असेल तर लाखोचा खर्च आहे। पण जगाच्या मालकानं तुम्हाला मला 32च्या 32 फुकट दिली, फुकट। कशाला, हाड चगळायला, कशाला दिली दात, कशाला दिलं मूग, याद देई गड देवाचे भजन, याद देई गड देवाचे भजन, याद देई गड देवाचे भजन, याद देई गड देवाचे भजन। आणि काही नाही गुडे, आणि काही नाही गुडे, आणि काही नाही कोटे, याद देई गड देवाचे भजन, हो याद देई गड देवाचे भजन। आणि काही नाही गुडे, आणि काही नाही गुडे, आणि काही नाही याच देही घडे देवाचे भजन, बाकीच्या जन्मात भजन करता येत, आणि त्याही पेक्षा आपण भाग्यवान आहोत।
आपण भारत देशात जगतो कारण या देशामध्ये पाप आणि पुण्य मानलं जातं. बाकीच्या देशामध्ये पाप आणि पुण्य मानलं जात अजिबात मानत नाही. आणि त्याही पेक्षा आपण भाग्यवान आहोत. आपण महाराष्ट्रात जन्मालेलो, जिथं साधू संतांची भूमी आहे. आणि या महाराष्ट्राची खासियत आहे, एखाद्या निर्जीव वस्तूला लात लागू द्या तरी लोक पाया पडतात. आणि त्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो. या मिळालेल्या जन्मात आपण देहाचं सार्थक केलं पाहिजे, जीवाचं सार्थक केलं पाहिजे. म्हणून तुकोबारे म्हणतात, लेका प्रपंच करता पण प्रपंचात किती भरोभरी करा, एक दिवस तुम्हाला भव नदीच्या पुरात वाहात गेल्याशिवाय राहणार नाहीत अभंगाचं दुसरं चरण. करता भरोवरी धुरावरी धुर. आ करता भरोवरी धुरावरी धुर. आ करता भरोवरी धुरावरी धुर. आ करता भरोवरी धुरावरी धुर. ओ करता भरोवरी धुरावरी धुर. करता भरोवरी धुरावरी धुर. करता भरोवरी धुरावरी धुर. करता भरोवरी धुरावरी धुर. भवतीय पुरी भवतीय पुरी भवतीय पुरी करता भरोवरी धुरावरी धुर. करता भरोवरी धुरावरी धुर. भवतीय पुरी भवती भवतीय पुरी भवती करता भरोवरी धुरावरी धुर. भाव म्हणतात. मग भाव कशाला म्हणतात ऐका बरं. ज्या वेळेला सीता स्वयंवरा करता रामप्रभू लखनजी, सीता स्वयंवराचा सोहळा सुरू झाला. आता रामप्रभूने धनुष्यबाण मोडला आणि सोहळा सुरू झाला. इतक्यामध्ये आता रामप्रभूच्या हातातला हार रामप्रभूनं सीताई साहेबांच्या गळ्यात घातला. पण असं घडलं, प्रभूंची उंची जास्त होती, सीताई साहेबांची उंची कमी होती. नीट ऐका बरं. आता रामप्रभूनं सीताई साहेबांच्या गळ्यात हार टाकला, पण आता सीताई साहेबांचा हात काय रामप्रभूच्या गळ्यापर्यंत पोहोचे ना. हार कसा टाकावा. त्या गावातली जनकपुरीतली लोक म्हणू लागले, ओ प्रभूजी थोडं खाली वाका खाली. रामप्रभू म्हणतात, जावं यानं सासरवाडीत खाली वाकायचं. जावई इथं नाही ना कोणी. हा जावई कोणीच नाही, सगळे ब्रह्मचारीच आहेत काय, सगळे जावईच आहेत ना. हा जावं यानं सासरवाडीत खाली वाकायचं नसतं. हे तेव्हापासून चालत आलं बरं का. आता सुरू झालेलं देवाधिकांपासून चालत आलेलं आहे. प्रभूजी म्हणतात की जावं यानं सासरवाडीत खाली वाकायचं नाही. इतक्यामध्ये लखनजी विचार करतात, आता रामप्रभू भाव खायला, भैया आता भाव खायला लागले. इतक्यामध्ये लखनजी पळतच जातात आणि रामप्रभूचे दोन्ही चरण दोन्ही पाय आपल्या हातात धरतात. इतक्यामध्ये जगाच्या मालकाच्या अंतःकरणामध्ये लक्ष्मण बद्दलजीचा भाव जागा होतो आणि त्या ठिकाणी प्रभूजी त्या लखनजीला उचलण्याकरता खाली वागतात. इतक्यामध्ये लखनजी म्हणतात, सीताई साहेब आता टाका ना तुमच्या हातातला हार.
पुन्हा वरती झाल्यात अडचण निर्माण होईल. सीताई साहेब आपल्या हातातला हार रामप्रभूच्या गळ्यात टाकतात आणि पुरीतले लोक म्हणू लागतात वाकला का नाही भावा पुढं. भावा पुढं म्हणजे रक्ताच्या नात्या पुढं नाही बरं. लक्ष्मणजींच्या अंतःकरणातल्या भावा पुढं जगाच्या मालकाला वाकावं लागलं. मग तुकोबाराय म्हणतात हाच भाव जर तुमच्यात असेल त्या भावाशिवाय त्याला काही नको. अभंगाचं शेवटचं चरण. काशी न लगे काशी न लगे
संकल्पित वेळेमध्ये अभंगाच्या तीनही चरणाचा भावार्थ पाहिला. शेवटी जाता जाता दोन मोलाच्या गोष्टी सांगेल. जगता मृत्यू लोकात ताईची सेवा करा, वडिलाची सेवा करा, स्त्री भ्रूणहत्या थांबवा. आणि हिंदू म्हणून तुम्ही जगता तर गोठ्यात एक तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला तुम्ही विसरू नका. जगताना मृत्यू लोकात आईची सेवा, वडिलाची सेवा, स्त्री भ्रूणहत्या थांबवा. दादा का मारता त्या मुलीला? अहो काय गुण आहे त्या मुलीचा? ज्या वेळेला तो गर्भ मारला जातो ना, त्या पोटातल्या गर्भातलं बाळ बोलत असतं, आई तू जसं हे जग पाहिलंस तर मलाही हे जग पाहायचं. आई तू जसे फुलांचे रंग पाहिले तसे मलाही फुलांचे रंग पाहायचे. आई मला त्या पक्ष्यांचे आवाज ऐकायचे. आई का मारतेस ग मुला? तुम्ही एक स्त्रीच आहे ना आई, का मारतेस मला? दादा त्या मुलीच्या गर्भातले आवाज आहे. ज्या वेळेला त्या ठिकाणी तिला मारल्या जातं ना, ती आई ती मुलगी गर्भातून बोलत असते, आई तू जसं जग पाहिलंस तसं मलाही हे जग पाहायचंय. फुलांचे रंग पाहायचे, पक्ष्यांचे आवाज ऐकायचे. आई मलाही जन्माला यायचंय, तुझ्याशिवाय मला जन्माला घालणार कोण आहे गाई? नका मारू त्या दादा मुलीला, नका मारू. काय गुण आहे त्या मुलीचा? का मारता दादा त्या मुलीला? 9 महिने 9 दिवसाला झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पत्नी गबुआई. वंशाच्या दिव्या पायी नको पत्नी गबुआई. 9 महिने 9 दिवसाला झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पत्नी गबुआई. वंशाच्या दिव्या पायी नको पत्नी गबुआई. मुलगी म्हणून गर्भाची ग नाचणी होणार ग, मुलगी म्हणून सगळेच नाक पुरणार ग. मुलगी म्हणून गर्भाची ग नाचणी होणार ग, मुलगी म्हणून सगळेच नाक पुरणार ग. युवना शाकानी ग, युवना शाकानी ग, मला बुजबुजाई गुये वंशाच्या दिव्या पायी. नको पत्नी गबुआई. वंशाच्या दिव्या पायी नको पत्नी गबुआई. म्हणून हात जोडून विनंती आहे दादा,